मित्रांनो, आजचा रिव्ह्यू सुरू करण्याआधी मला एका व्यक्तीचे नाव घेणे आवश्यक वाटते. ते आहे तेजस देऊस्कर या आपल्या मराठी माणसाचे. त्याला कारणही विशेष आहे, कारण या शुक्रवारी तेजस देऊस्करने डायरेक्ट केलेला एक हिंदी आणि एक मराठी सिनेमा रिलीज झाला आहे एकाच दिवशी. हिंदी आहे इम्रान हाशमी अभिनीत ग्राउंड झिरो आणि मराठी आहे महेश मांजरेकर अभिनीत देवमाणूस. मित्रांनो, 2013 साली प्रेमसूत्र या मराठी सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले असले तरी माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी सिनेमाने म्हणजे बकेट लिस्टने तेजस देऊस्करला डायरेक्टर म्हणून प्रकाश झोतात आणले होते. मग आता 2022 सालच्या अवॉर्ड विनिंग आणि क्रिटिकली अक्लेम्ड हिंदी क्राईम थ्रिलर वधचा ऑफिशियल रिमेक असलेला देवमाणूस मध्ये तेजसची कामगिरी कशी झाली आहे बोलूयात. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे देवमाणूस या आपल्या मराठी सिनेमाचा. मित्रांनो, नाही थिएटरमध्ये पण आपल्यापैकी बहुतांश रसिकांनी OTT प्लॅटफॉर्मवर वध पाहिला असेलच. मुख्यतः संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा दमदार अभिनय, उत्तम दिग्दर्शन आणि बांधून ठेवणारी पटकथा यामुळे वध हा एक उत्तम क्राईम थ्रिलर म्हणून ओळखला जातो. मग आता देवमाणूस या सर्व अपेक्षा पूर्ण करतो का? तर या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही आहे. नाही का तर ज्यांना वध जाम आवडलाय अशांसाठी नाही, आणि हो का तर ज्यांनी वध पाहिलाच नाहीये अशांसाठी हो. कथेबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास, कोपरगावात राहणारा माळकरी एक साधा भोळा देवमाणूस आहे केशव महेश मांजरेकर, आणि त्यांची पत्नी आहे लक्ष्मी रेणुका शहाणे. केशव यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या शिक्षणासाठी काही बँकेतून आणि दिलीप म्हणजे जी भूमिका सिद्धार्थ बोडकेने केली या दिलीप नामक इसमाकडून कर्ज घेतले, पैसे घेतले. मुलगा शिकून परदेशात स्थायिक झालाय आणि आता तो काही आपल्या कमाईतील पैसे कर्जाच्या परतफेडीसाठी आईवडिलांकडे पाठवत नाहीये. केशवच्या चांगुलपणाचा गैरफायदा हा गावगुंड असलेला दिलीप आता घेतोय. तसे केशव यांच्या मदतीला इन्स्पेक्टर देशमुख म्हणजे सुबोध भावे हे असतात, पण त्यांच्याही काही नाड्या दिलीपच्या हातात असतात. स्थानिक राजकारणी आहेत दादासाहेब, जी भूमिका अभिजित खांडकेकरनी केली आहे, तर यांच्या जोरावर हा दिलीप हे सर्व करत असतो. एके दिवशी रात्री काही कारणाने केशव आणि दिलीप यांच्यात आधी बाचाबाची आणि नंतर हाणामारी होते आणि अखेरीस केशव यांच्या हातून दिलीप मारला जातो. हे घडण्यामागे नेमके काय कारण असते आणि यातून केशव नंतर कसे बाहेर पडतात हे सांगणं इथं योग्य होणार नाही. मित्रांनो, मी आधी बोलेल सिनेमाच्या प्लस पॉइंट्स बद्दल. मित्रांनो, वध सिनेमाचा ऑफिशियल रिमेक करताना त्याचा फ्लेवर मराठमोळा कसा होईल याची काळजी इथे जे लेखक आहेत, लेखिका म्हणेल नेहा शितोळे आणि दिग्दर्शक तेजस देऊस्कर यांनी घेतली आहे. मूळ वध सिनेमाची जी पटकथा दमदार असल्याने त्याबद्दल आता काही बोलायलाच नको. पटकथेची लांबी कमी म्हणजे 2 तास 10 मिनिटांचीच आहे देवमाणूसची, ही एक जमेची बाजू. सोनू निगमच्या आवाजातील एक गाणं आहे पांडुरंगा, हे गाणं उत्तम जमलंय. शिवाय त्याचं सिनेमातील जे टायमिंग आहे गाण्याचं ते सुद्धा परफेक्ट आहे. अमेय चव्हाण यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी आणि अमेय नेमलेकरचे उत्तम बॅकग्राऊंड म्युझिक या सुद्धा सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत. शिवाय महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दोघांचाही उत्तम अभिनय तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल असा आहे. सोबतच दिलीप या निगेटिव्ह रोलमध्ये सिद्धार्थ बोडके आणि इन्स्पेक्टर देशमुख म्हणून सुबोध भावे यांचेही खरंच कौतुक करावं लागेल. दोघांची कामे छान झाली आहेत. मित्रांनो, आता वेळ तो निगेटिव्ह पॉइंट्सकडे. खलनायक असलेल्या दिलीपकडे इन्स्पेक्टर देशमुखच्या अशा कोणत्या नाड्या अडकल्या आहेत हे प्रेक्षकांना सुरुवातीलाच का उघड करून सांगितले आहे ते काही कळलं नाही. त्यामुळे होतं काय की उत्सुकता कमी होऊन जाते कथानकातली. मूळ जो सिनेमा आहे वध, या सिनेमात असं केलेलं नाही. केशव हे पात्र माळकरी आहे, साधा भोळा देवमाणूस आहे. तो हत्या करू शकतो मुळात हेच पटत नाही, आणि त्यातही इतकी निर्घृण म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तो इतकं क्रौर्य दाखवतो त्या व्यक्ती आणि केशव मधील जे इमोशनल बॉन्डिंग असायला पाहिजे हे बॉन्डिंग कुठंच फारसं डेव्हलप होताना दिसत नाही.
मूळ वधमधील पात्र हे देवधर्माला मानणारे नव्हते, उलट त्याची बायको जितका देवधर्म करते त्यावरही तो प्रश्न उपस्थित करीत असतो. त्यामुळे वधमधील संजय मिश्राच्या पात्राचं जे क्रूर होणं आहे ते पटतं. पण इथे तसं नाहीये. बरं, केशव हा इतका साधा भोळा देव माणूस आहे, मग तो डेड बॉडीची विल्हेवाट सुद्धा इतक्या सफाईने लावतो, हेही काही पटत नाही. कथेचं जे नॅरेशन आहे म्हणजे सांगण्याची पद्धत आहे खूपच बाळबोधक, सरळ धोपट आहे. त्यामुळे थ्रिलिंग असं काहीच वाटत नाही सिनेमात. वधमध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा नंतर होतो, त्यामुळे सस्पेन्स टिकून राहतो. इथे मात्र तसं होत नाही. मूळ सिनेमातलं जे क्रौर्य आहे आणि गंभीरता आहे इथे ठरवून कमी करण्यात आले की काय माहीत नाही. कथेच्या मध्येच आवश्यक नसताना लावणी एक घातली आहे आयटम सॉन्ग सारखी. ही का घातली काही कळलं नाही. असो, म्हणून मित्रांनो, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वध ज्यांना खूप आवडलाय त्यांना देवमाणूस नाही पटणार, आणि ज्यांनी वध पाहिलाच नाहीये त्यांना देवमाणूस बरा वाटेल. उत्तम वाटेल का? शंका वाटते. आउट ऑफ 5 मी देवमाणूसला देईल 2.5 स्टार्स, जस्ट अबव ॲव्हरेज अटेम्प्ट. मित्रांनो, तुम्हाला आमचा देवमाणूसचा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा, आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.